सर्वात मोठी बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुपारीबाज असल्याची पहिली गर्जना भाजपने केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वारंवार असा दावा केला आहे. आता त्यांना विस्मरणाचा झटका आला नसेल तर तेही हेच सांगतील, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना केली. संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाशिक लोकसभेत धनशक्तीचा वापर केल्याचा आरोप करत राज ठाकरेंवर निशाणा साधला. भाजपने राज ठाकरे हे सुपारीबाज नेते असल्याची पहिली गर्जना केली होती. देवेंद्र फडणवीस यांनीही राज हे सुपारी घेऊनच प्रचार करतात असे वारंवार सांगितले आहे. त्यामुळे पत्रकारांनी यासंबंधी फडणवीस यांना विचारले पाहिजे. त्यांना विस्मरणाचा झटका आला नसेल तर तेही हेच सांगतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी यावेळी महायुतीच्या घटक पक्षांकडून निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर होत असल्याचाही आरोप केला. मुख्यमंत्री नाशिकच्या 2 तासांच्या दौऱ्यावर आले होते. त्यात त्यांनी आपल्यासोबत जड बॅगा आणल्या होत्या. या बॅगा पोलिसांनाही उचलत नव्हत्या. 2 तासांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी या बॅगांमध्ये 500 सूट किंवा सफारी आणल्या होत्या का, असा सवाल राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी आणलेल्या बॅगा कशाच्या आहेत, त्या कोणत्या हॉटेलमध्ये नेण्यात आल्या, तेथून कुणाला वाटप झाले, याचे सर्व व्हिडिओ आमच्याकडे आहेत. आम्ही ते लवकरच जारी करू, असे संजय राऊत म्हणाले.